आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक विशेष बातमी. स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन स्पर्धा उद्यापासून सुरू. बेळगाव परिसरातील तमाम महिला वर्गाच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू बनलेली स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन ही स्पर्धा घटस्थापनेच्या दिवसापासून म्हणजेच गुरुवार दिनांक 7 पासून सुरू होत आहे. यासाठी समस्त महिला वर्गाला आपली 9 रंगातील छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवून देण्यासाठी पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे. या माध्यमातून महिला वर्गाच्या कल्पकतेला आणि कौशल्याला वाव मिळणार आहे. त्यामुळे महिला वर्गाने यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आणि आता पाहूया ठळक घडामोडी. भाजपला रोखण्यासाठी आता लालूंचा फॉर्म्युला. माजी आमदार संजय पाटील यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार. शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ. बाजारपेठ सजली. शारदोत्सवातील कार्यक्रम उद्यापासून सुरू होणार. दुसरा डोस मिळण्याआधीच मिळाले प्रमाणपत्र. RL लॉ कॉलेजच्या जिमखाना उपक्रमाची सांगता. बेळगावातील 3 प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. बच्चा क्लब लायब्ररीचा प्रारंभ. राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात 2 ठार. भाजपतर्फे विशेष उपक्रमाची मालिका. फिर से उछला लहू नसों में, फिर से मचला जुनून रगों में, फिर से झूमा गगन तिरंगा, फिर से दिल हुआ मस्त मलंगा. फिर से फिर से फिर से फिर से लोहा हुआ इरादा, फिर से करते हैं हम वादा, भर देंगे हुंकारा, फिर से जीतेंगे हम यारा, फिर से जीतेंगे हम यारा, फिर से. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत. म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8843 8863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. देशभरात विरोधी पक्ष कमकुवत झाल्याची टीका केली जात आहे. अनेक राजकीय विश्लेषकांकडून आणि काही राजकीय पक्षांकडून देखील काँग्रेसमधील नेतृत्वाच्या अभावावर देखील बोट ठेवलं जात आहे. या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी सुटका झालेले राष्ट्रीय जनता दल अर्थात RJDचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी देशाची राजकीय परिस्थिती आणि भाजपला पराभूत करण्यासाठी काय करावं लागेल याविषयी आपली भूमिका मांडली आहे. यासोबतच त्यांनी भाजपाची तुलना थेट जंगली पशुसोबत करून नवा वाद निर्माण केला आहे. लालू प्रसाद यादव काही महिन्यांपासून तुरुंगातून सुटल्यानंतर दिल्लीतच होते. नुकतेच ते बिहारमध्ये परतले असून पाटण्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली. भाजपाच्या तोंडाला आता रक्त लावलं आहे. ते हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भांडण लावून त्यांच्यात वाद निर्माण करत आहेत, असं लालू प्रसाद यादव यांनी यावेळी म्हटले आहे. माजी आमदार संजय पाटील यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार. गेल्या 4 दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या माजी आमदार संजय पाटील यांच्या समोरील संकट अधिकच गडद झाले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी थेट महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. माजी आमदार संजय पाटील यांनी वापरलेले शब्द हे समस्त महिला वर्गासाठी अवमानकारक असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वतीने काँग्रेस नेत्या वीणा काशपनावर यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
आता याची चौकशी महिला आयोगाकडून करण्यात येणार आहे। माजी आमदार संजय पाटील यांनी माध्यमांसमोर बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रात्रीच्या राजकीय संस्कृतीचे धडे घेतले असल्याचा उल्लेख करून वादग्रस्त टीका केली होती। त्यानंतर सर्वत्र त्यांच्या विरोधाची लाट निषेधाची लाट उमटली आहे। त्यामुळे आता नव्या तक्रारीनंतर हे प्रकरण कोणते वळण घेणार याची चर्चा होत आहे। शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ, बाजारपेठ सजली। हिंदू धर्मियांच्या महत्त्वपूर्ण अशा शारदीय नवरात्रोत्सवाला उद्या गुरुवारपासून प्रारंभ होत आहे। मागील काही दिवसांपासून आलेली मरगळ झटकून हा उत्सव साजरा करण्यासाठी अवघे शहर सज्ज होत आहे। तसेच नवरात्रोत्सवासाठी लागणाऱ्या विविध साहित्याने बाजारपेठ सजली आहे। दांडिया नृत्यासाठी घागरा, चुनरी, टिपऱ्यांसह ऑक्साइड दागिन्यांची क्रेज आली आहे। शहरातील प्रमुख बाजारपेठ विविध वस्तू आणि साहित्याने कलरफुल झाली आहेत। गतवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेत खरेदीसाठी चैतन्य आहे। गणपत गल्ली, खडे बाजार, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली, मेणसे गल्ली, भातकांडे गल्ली, पापड गल्ली या ठिकाणी विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे। गुरुवारी घटस्थापना असल्याने या दिवसापासूनच दसऱ्यापर्यंत रोज रात्री रास गरब्याचे फेर रंगणार आहेत। यावर्षीही गरब्यासाठी बाजारपेठेत वैविध्यपूर्ण ड्रेस, ज्वेलरी, सजविलेल्या टिपऱ्या दाखल झाल्या आहेत। सध्या घागरा ड्रेसला जास्त मागणी आहे। यामध्ये बांधणी आणि जरदोसी वर्कसह लटकन, कुंदन लावलेल्या ओढण्यांसह असलेल्या घागऱ्याची खास खरेदी केली जात आहे। दरवर्षी लाल, पिवळा, गुलाबी, भगवा या रंगांची क्रेज असते। यंदा या रंगांसोबतच मरून, आयव्हरी आणि ब्लॅक कलरलाही मागणी वाढली आहे। शारदोत्सवातील कार्यक्रम उद्यापासून सुरू होणार। यंदाचा शारदोत्सव दिनांक 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे। गुरुवार दिनांक 7 रोजी दुपारी 3:30 वाजता शारदोत्सवाचे उद्घाटन डॉक्टर प्राची प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे। तसेच सुवर्ण शारदा या स्मरणिकेचे उद्घाटन केले जाईल। शुक्रवार दिनांक 8 रोजी डॉक्टर आरती प्रकाश जाधव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत। नंतर मेधा मराठे, अनंत मोहऱ्यांच्या कथांचे कथन करतील। शनिवार दिनांक 9 रोजी डॉक्टर उर्मिला जयदीप जोशी प्रमुख पाहुण्या असतील। जैविक उत्क्रांतीच्या वाटेवर या विषयावर बोलणार आहेत। नंतर प्राध्यापिका माधुरी शानबाग यांच्या कथेवर आधारित डॉक्टर संध्या देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित विज्ञानावर आधारित एकांकिका सादर करण्यात येईल। रविवार दिनांक 10 रोजी प्राध्यापिका वासंती जयंत जोशी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत। सोमवार दिनांक 11 रोजी उखाणा स्पर्धा आणि सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण होईल असे कळविण्यात आले आहे। दुसरा डोस मिळण्याआधीच मिळाले प्रमाणपत्र। शहर आणि परिसरात सध्या लसीकरणाची मोहीम गतिमान आहे। मात्र या संदर्भात काही वेगवेगळ्या घटना उघडकीस येत आहेत। टिळकवाडी येथील एका ज्येष्ठ नागरिकाने दुसरा डोस घेण्याआधीच त्याच्या नावाचे प्रमाणपत्र मोबाईलवर उपलब्ध झाले आहे। त्यामुळे आपण दुसरा डोस घेतला कधी असे विचारण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। याबाबतची माहिती अशी की टिळकवाडी येथील नरेंद्र नथुलाल शहा यांनी दिनांक 13 मे रोजी पहिला कोरोना लसीकरणाचा डोस घेतला होता। मात्र दुसरा लसीकरणाचा डोस घेण्याची संधी त्यांना मिळाली नाही। त्यामुळे 5 ऑक्टोबर रोजी आपण दुसरा डोस घेतला आहे असे कळविण्यात आले आहे। आपण दुसरा डोस घेतला नसताना आपल्याला हे प्रमाणपत्र कसे मिळाले यासाठी ते चक्रावून गेले आहेत। अशा प्रकारे डोस मिळालेल्या रुग्णांची संख्या किती खरी आणि किती खोटी असा प्रश्न देखील आता निर्माण झाला आहे। RL लॉ कॉलेजच्या जिमखाना उपक्रमाची सांगता। कर्नाटक लॉ सोसायटी संचालित RL लॉ कॉलेजच्या वार्षिक जिमखाना उपक्रमाची सांगता मंगळवारी एका विशेष समारंभाद्वारे करण्यात आली। या समारंभात कायद्याचे 3 वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश मंजुनाथ नारायण भट उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविले। यावेळी MK नंबियार, सुवर्ण पदक किरण बांदेकर
वाडेकर यांना देण्यात आले। तसेच इतर बक्षिसांचे वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव ॲडव्होकेट विवेक कुलकर्णी तसेच व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट SV गणाचारी उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। प्राचार्य डॉक्टर AH हवालदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले। प्राध्यापक PA यजुर्वेदी यांनी प्रास्ताविक केले। यावेळी विद्यार्थी वर्ग उपस्थित होता। बेळगावातील 3 प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। बेळगावातील 3 इमारतींचे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी दिली। कॅन्टोन्मेंट परिसरात येणाऱ्या रेल्वे स्थानकाच्या समोरील जुन्या बस थांब्याची पुनर्बांधणी करून सर्व सोयींनी युक्त हायटेक बस स्थानक उभारण्यात आला आहे। सदर स्थानकाचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्ण झाले आहे। त्यामुळे या हायटेक बस स्थानकाच्या पाहणीकरिता आमदार अनिल बेनके आले असता या ठिकाणी असलेल्या त्रुटींची माहिती त्यांनी जाणून घेतली। तसेच सदर हायटेक असलेल्या बस स्थानकात अद्याप कोणत्या सुविधा करायच्या आहेत त्याबद्दल त्यांनी सूचना केल्या। गेल्या 11 महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या बस स्थानकाच्या कामाला कंत्राटदाराने चांगला प्रतिसाद दिला असून वेळेत संपूर्ण काम केल्याबद्दल त्यांचे आभार मानले। येत्या काही दिवसांच्या आत सदर हायटेक बस स्थानकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर संपूर्ण काम पूर्ण व्हावे त्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले। बच्चा क्लब लायब्ररीचा प्रारंभ। फेसबुक फ्रेंड सर्कल आणि ऑपरेशन मदत या संस्थेच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या बच्चा क्लब लायब्ररी या उपक्रमाचा प्रारंभ खानापूर तालुक्यात करण्यात आला। या उपक्रमामध्ये खानापूर तालुक्यातील तळावडे, गोल्याळी, तोराडी, कालमणी आणि देवाचहट्टी या दुर्गम गावातील विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची भेट देण्यात आली। या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी हा या मागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले। या कार्यक्रम संयोजनासाठी संतोष दरेकर, राहुल पाटील, पद्मप्रसाद हुली, विठ्ठल देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले। राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 2 ठार। राष्ट्रीय महामार्गावर निपाणी नजीक झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली। भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे हा अपघात घडला। अपघातात ठार झालेल्या मृतांची नावे हर्षवर्धन पोळ वय 22 राहणार जत्राट वेस निपाणी, अयान पठाण वय 19 राहणार दर्गा गल्ली निपाणी अशी आहेत। त्यांच्याबरोबर सुमित घाटगे राहणार कोल्हापूर हा युवक गंभीर जखमी झाला आहे। महामार्गावर भर दुपारी घडलेली ही घटना हृदयद्रावक अशी होती। दुचाकीचा चक्काचूर झाला होता। घटनास्थळी निपाणी पोलीस स्थानकाचे पोलीस प्रशासन दाखल झाले होते। निपाणी मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गांधी हॉस्पिटलमध्ये पाठवले। भाजपतर्फे विशेष उपक्रमांची मालिका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 20 वर्षांपासून देशासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेणारे विशेष व्याख्यान मंगळवारी आयोजित करण्यात आले होते। महानगर भाजपतर्फे हा कार्यक्रम पार पडला। यावेळी कलबुर्गी विभागाचे प्रमुख ईश्वरसिंग ठाकूर यांनी मार्गदर्शन केले। महानगर भाजपचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले। यावेळी पक्षाचे प्रभारी रमेश देशपांडे, संपर्क माध्यम प्रमुख शरद पाटील आणि इतर सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए
हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। यावर्षी कोरोनामुळे साध्या पद्धतीने दुर्गामाता दौड काढण्याचा निर्णय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे। नवरात्र उत्सवात शहर आणि परिसरात चैतन्य निर्माण करणारी दुर्गामाता दौड यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने आणि 15 शिवप्रेमी धारकांच्या उपस्थितीत काढली जाणार आहे। श्री शिवप्रतिष्ठानचे जिल्हा प्रमुख किरण गावडे यांनी ही माहिती दिली। बेळगाव आणि बेळगाव पंचक्रोशीत नवरात्र प्रत्येक वर्षी श्री दुर्गामाता दौडीचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते, पण यावर्षी कोरोना व्हायरसमुळे प्रशासनाने धार्मिक कार्यक्रमांवर अनेक निर्बंध घातले आहेत। त्यामुळे यावर्षी बेळगावसह पंचक्रोशीत होणारी दुर्गामाता दौड अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचे निश्चित करण्यात आले। सर्वच कार्यक्रमांना प्रशासनाची परवानगी नसल्यामुळे श्री दुर्गामाता दौडीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून परमपवित्र भगव्या ध्वजासह शस्त्र पथकातील 5 धारकऱ्यांसह 15 कार्यकर्ते या दौडीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे। दसरा दिवाळीसाठी सरकारची नियमावली। आगामी काळातील दसरा, दिवाळी, ख्रिसमस साजरा करताना लोकांची मोठी गर्दी होणार असल्याने राज्य शासनाने नवी मार्गसूची जारी केली आहे। कोणत्याही सण समारंभात 400 पेक्षा अधिक जणांना एकाच वेळी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे। गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे। 7 ते 15 या काळात होणाऱ्या सणावेळी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात। त्यानंतर काहीच दिवसात दिवाळी आणि ख्रिसमस आहे। या सणांवेळीही मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येत असल्याने त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत। यंदाचा म्हैसूर दसरा व्हर्च्युअल साजरा होणार आहे। 5 ठराविक प्रमाणातच दसरा उत्सवात सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे। पुढील काही सणांसाठी ही मार्गसूची लागू असणार आहे। दसरा सुट्टीनंतर शाळांमध्येच माध्यान्ह आहार। दसरा सुट्टीनंतर 1ली ते 5वीचे ऑफलाईन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार दिला जाणार आहे। कोरोना संसर्गामुळे गेल्या 1.5 वर्षांपासून शाळा बंद होत्या। काही दिवसांपासून 6वी ते पदवीपूर्वचे ऑफलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत। त्यामुळे दसरा सुट्टीमध्ये कपात करण्यात आली आहे। दरवर्षी सुमारे 25 दिवस असणारी सुट्टी यंदा केवळ 10 दिवस आहे। 10 ते 20 ऑक्टोबर पर्यंत दसरा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे। पुन्हा एकदा कोरोना तांत्रिक सल्लागार समितीची बैठक घेऊन 1ली ते 5वीचे वर्ग सुरू करण्याविषयी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। सर्व वर्ग सुरू झाल्यानंतर सर्वांना शाळेतच माध्यान्ह आहार दिला जाणार आहे। सोमवारपासून 6वी ते 10वी पर्यंतच्या शाळा पूर्ण वेळ सुरू करण्यात आल्या आहेत, पण घरातूनच डबा आणि पाणी आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे। बेळगावच्या सुकन्येची नेमबाजीमध्ये उत्तुंग भरारी। नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया इंटर डायरेक्टर शूटिंग चॅम्पियन इंदोर येथे बेळगावची सुकन्या राधिका ही सुवर्ण पदकाची मानकरी झाली। याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। 10 मीटर एअर रायफलमध्ये तिने वेगळेच आणि कौतुकास्पद पराक्रमाची नोंद केली आहे। कर्नाटकचे प्रतिनिधित्व करून अव्वल पहिल्या स्थानावर ठेवले। केएलई कॉलेजची सध्या विद्यार्थिनी असून तिला चेअरमन प्रभाकर कोरे आणि तिचे शिक्षक यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले। एनडीए मध्ये जाण्याचे तिचे स्वप्न पूर्ण व्हावे, तसेच कमांडिंग ऑफिस राजीव सहानी, ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल नंदा कुमार आणि 25 कर्नाटका बटालियनचे पीआय स्टाफ यांचे तिला विशेष मार्गदर्शन लाभले। राधिकाची निवड हुबळी शूटिंग अकॅडमी मध्ये झाली। तिला या ठिकाणी रविचंद्र बाळेहोसूर यांचे मार्गदर्शन लाभले। त्यामुळे तिने आतापर्यंत राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे। दिल्ली, अहमदाबाद, भोपाळ, त्रिवेंद्रम, कोचीन येथे एअर रायफल शूटिंग मध्ये भाग घेऊन स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे। कितीतरी पराक्रम स्वतःच्या नावावर नोंदविले आहेत। ईद ए मिलाद मिरवणुकीवर निर्बंध। कोरोनाच्या नियमावलीनुसार मुस्लिम बांधवांच्या ईद ए मिलाद सणानिमित्त सामूहिक मिरवणूक काढण्यात येणार नाही।
सुधारित नियमावली जाहीर झाल्यानंतर त्यावर विचार करून निर्णय घेण्यात येईल। मात्र सध्याच्या आदेशानुसार मिरवणूक काढता येणार नाही। मुस्लिम बांधवांनी आदेशाचे पालन करत सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमणी यांनी केले। मार्केट उपविभाग सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते। सदाशिव कट्टीमणी म्हणाले, कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही, त्यामुळे सरकारने कोरोना नियमावली जाहीर केली असून त्याचे सर्वांनी पालन करणे बंधनकारक आहे। कोरोनाच्या नियमावलीमध्ये ईद ए मिलाद साजरा करण्यासंदर्भात कोणतीही तरतूद नाही। मुस्लिम बांधवांनी मिरवणूक न काढता सण शांततेत आणि साधेपणाने साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले। होर्डिंग्स कंत्राट देण्यासाठी 22 रोजी लिलाव। गेल्या अनेक महिन्यांपासून वादाचा मुद्दा बनलेल्या शहरातील 180 होर्डिंग्सवरील जाहिरात कर वसुलीच्या कंत्राटदारासाठी महापालिकेने 22 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन लिलाव आयोजित केला आहे। यापैकी 48 होर्डिंग्स महापालिकेच्या जागेत तर 132 खासगी जागेत आहेत। लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात असतानाच जाहिरात कर वसुलीच्या ठेक्याची मुदत संपली होती। त्यावेळी संबंधित कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आली होती। मात्र बिल थकविल्यामुळे महापालिकेने कंत्राटदाराला नोटीसही बजावली होती। त्या विरोधात कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवली होती, पण त्या स्थगिती आदेशाचे कारण पुढे करून महसूल विभागाने 180 होर्डिंग्सवरील जाहिरात कर वसुलीसाठी नव्या कंत्राटदाराच्या नियुक्तीसाठी लिलाव प्रक्रिया घेतली नव्हती। भाजपकडून देशात हुकुमशाही सुरू। उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर वाहन अंगावर घालून शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली आहे। मंत्रीपुत्राच्या कृत्याचा निषेध नोंदवत भाजपने देशात हुकुमशाही चालविल्याचा आरोप काँग्रेस जिल्हा शहराध्यक्ष राजू सेठ यांनी केला आहे। यावेळी जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विनय नावलकट्टी उपस्थित होते। काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मन की बात मधून देशाला संबोधित करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखीमपूर येथील घटनेबद्दल एक शब्दही काढलेला नाही। भाजपकडून देशात हुकुमशाही चालविली जात आहे। शेतकरी शांततेच्या मार्गाने लढा देत आहेत। आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे। मात्र भाजपकडून शेतकऱ्यांवरच्या हक्कांवर गदा आणला जात आहे असा आरोप त्यांनी केला। जितो लेडीज विंगचा पदग्रहण समारंभ। जितो लेडीज विंगच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ हिंदवाडी येथील IMA सभागृहात पार पडला। अध्यक्ष अरुणा शहा यांनी स्वागत केले। सेक्रेटरी शिल्पा हजारे यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विविध उपक्रमांची माहिती प्रोजेक्टरद्वारे दिली। नूतन अध्यक्ष रुपाली जनाज आणि सेक्रेटरी रुमा पाटील यांचा परिचय कीर्ती दोड्डनावर यांनी करून दिला। ललिता गुळेचा यांच्या हस्ते नूतन पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळाला पदभार सोपवून शपथ देण्यात आली। भारती हरदी आणि ललिता गुळेचा यांनी मार्गदर्शन केले। चेअरमन पुष्पक हनुमण्णावर यांनी नव्या कार्यकारिणीला मदतीचे आश्वासन दिले। रुमा पाटील यांनी आभार मानले। महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 25 रोजी भव्य मोर्चा। कर्नाटक सरकारतर्फे मराठी भाषिकांविरोधात कट कारस्थान केले जात आहे। त्याच्या विरोधात 25 ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाच्या माध्यमातून मराठी भाषिकांची ताकद दाखविण्यात येणार आहे। त्यामुळे मोर्चाबाबत ठिकठिकाणी जनजागृती करावी असे आवाहन मध्यवर्ती समितीतर्फे करण्यात आले आहे। मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी मराठा मंदिर येथे बैठक पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष दीपक दळवी होते। बेळगावात तिन्ही भाषेतील फलक लावणे गरजेचे असताना फक्त इंग्रजी आणि कन्नड भाषेत फलक लावले जात आहेत। भाषिक अल्पसंख्याक कार्यालयाचे स्थलांतर चेन्नईला करण्यात आले आहेत। त्यामुळे यापुढे आपल्याला अधिक सहजपणे आपल्या तक्रारी मांडाव्या लागणार आहेत। याना त्या कारणाने मराठी भाषिकांचे हक्क डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून देण्यासाठी आणि तिन्ही भाषेतून फलक लावा, भाषिक जनगणती पुन्हा एकदा करा, महापालिकेसमोर लावण्यात आलेला अनधिकृत त्वरित हटवा आदी मागण्या मोर्चाच्या माध्यमातून मांडल्या जातील। मोर्चाच्या माध्यमातून ताकद दाखविण्यात येणार आहे। त्यामुळे गल्लोगल्ली आणि गावागावात बैठका घ्याव्यात असे मत व्यक्त केले। आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू निरंजन नवलगुंद भारतीय संघाचा प्रशिक्षक।
बेळगाव नगरीचा सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू निरंजन नवलगुंद याची आंतरराष्ट्रीय अंध आणि दृष्टिदोष संघटनेच्या वतीने ग्रीस येथे होणाऱ्या 16व्या ऑलिम्पियाड अंध आणि दृष्टिदोष आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारतीय बुद्धिबळ संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे। ही स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान ग्रीसमधील रोड्स बेटावर होणार असून अखिल भारतीय अंध दृष्टिदोष बुद्धिबळ संघात आर्यन जोशी, सौंदर्या प्रधान, दर्पण इनानी, मरीमुथ आणि मिलिंद सामंत यांचा समावेश आहे। निरंजन नवलगुंद दिनांक 15 रोजी बेळगाव मार्गे मुंबईला रवाना होणार आहेत। निरंजन नवलगुंद यांनी आतापर्यंत 100हून अधिक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तर अनेक अखिल भारतीय राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे। निरंजन नवलगुंद यांच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा विचार करून अखिल भारतीय अंध बुद्धिबळ फेडरेशन संघटनेने यांची निवड केली आहे। निरंजन नवलगुंद यांना वडील चंद्रशेखर नवलगुंद आणि आई नवोदिता नवलगुंद यांचे प्रोत्साहन लाभत आहे। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या स्टुडिओमध्ये आम्ही आज स्वागत करणार आहोत फिडे मास्टर निरंजन नवलगुंद यांचं। बेळगावला परिचित असलेले बाल बुद्धिबळपटू म्हणून ते परिचित होते, मात्र आता त्यांनी मोठी भरारी घेतलेली आहे। बुद्धिबळाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे आणि विशेष म्हणजे आता त्यांची निवड भारतीय संघाचे कर्णधार म्हणून झालेली आहे। बुद्धिबळ संघाचे कर्णधार म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि ते ग्रीसमध्ये होणाऱ्या भारतीय संघाला मार्गदर्शक म्हणजेच कोच आणि कर्णधारपद भूषवून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी रवाना होत आहेत। सर्वप्रथम स्मार्ट न्यूजच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा। नमस्ते। आणि त्यांनी हा जो उपक्रम आहे, ही स्पर्धा जी आहे, याच्याबद्दल थोडंसं सांगावं। ओके, मग हे लास्ट इयर पॅन्डेमिकमुळं आमचं ओव्हर द बोर्ड टुर्नामेंट्स काही झाले नाही। मग नंतर फिडे सगळे ऑनलाईन टुर्नामेंट्स करायला सुरू केलेत। मग लास्ट टाईम मला ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड वतीनं एक ऑफर आलं की तुम्ही आमचं पूर्ण टीम, तेव्हा एक टुर्नामेंट होतं ओलंपियाड फॉर द फिजिकली पीपल विथ डिसेबिलिटीज, ते टुर्नामेंटमध्ये मला 2 टीम्स त्यांनी दिले होते आणि ते टीम्सला मी कोचिंग दिलो लास्ट इयर। मग नंतर ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंडचं उडान म्हणून प्रोग्राम झाला, त्याच्यामध्ये मी प्रायमरी कोच होतो आणि फार कोचेस होते आणि मला पण त्यांनी सिलेक्ट केले होते। मग नंतर त्यांनी मी ट्रेनिंग केलो आणि ह्या वर्षी ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंडने एक टुर्नामेंट ऑर्गनाईज केले ओलंपियाड प्लेयर्सला सिलेक्ट करायला। मग त्या टुर्नामेंटमध्ये 5 मेंबर्स त्यांनी सिलेक्ट केले आणि माझे स्टुडंट्स होते त्यांनी पण तिथं क्वालिफाय झाले। मग त्यांनी फेडरेशन म्हटले की आम्ही तुम्हाला सिलेक्ट केलो आहे, तुम्ही ऑफर हे ॲक्सेप्ट करता काय? मग मी बघितलो इव्हेंटचं डेट्स आणि आय ॲक्सेप्टेड द ऑफर। फिर आता नंतर ओलंपियाडसाठी ऑलमोस्ट 2 मंथ्स आम्ही प्रॅक्टिस केलो आहे, ट्रेनिंग केलो आहे आणि आता ग्रीसला मी 16 ऑक्टोबरला जायलो आहे। ते ग्रीसमध्ये टीम इव्हेंट आहे आणि ते 5 मेंबर्स आहेत, मी कोच आणि कॅप्टन आहे आणि ते 4 प्लेयर्स खेळणार तिथं आणि 1 रिझर्व असतात। ते 9 राऊंड्स आहेत आणि वी हॅव गुड चान्सेस मला असं वाटते फॉर द इव्हेंट। वी खुली जिल्हास्तरीय स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धांना प्रारंभ। बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग संघटना आणि ड्रीम्स रोलर स्केटिंग क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 15व्या खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेला ड्रीम्स स्केटिंग रिंग श्रृंगेरी टीचर कॉलनी येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। या स्पर्धेचे उद्घाटन संतोष श्रृंगेरी, विनायक काकतीकर, तुकाराम शिंदे, शंकर कांबळे आणि स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। IMER महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ। हिंदवाडी येथे असलेल्या KLSच्या IMER महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना KLS हायस्कूलच्या मैदानावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। या स्पर्धेत टेबल टेनिस, बुद्धिबळ, फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, टग ऑफ वॉर अशा खेळांना प्रारंभ झाला। या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन IMERचे संचालक डॉक्टर अतुल देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक केतकी तर आभार प्राध्यापक आकांक्षा यांनी केले। या प्रसंगी क्रीडा समन्वयक श्रीकांत नाईक, क्रीडा संचालक जॉर्ज रॉड्रिक्स यांच्यासह अनेक प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात फ्रेंड्स विजयी।
दिवंगत फुटबॉलपटू विनोद होसुरकर आणि अमित मासेकर यांच्या स्मृतीला उजाळा देत युनियन जिमखाना येथील टर्फ मैदानावर फ्रेंड्स फुटबॉल क्लब आणि तिरंगा फुटबॉल क्लब यांच्यात झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात फ्रेंड्स संघाने 4-2 असा विजय मिळविला। यावेळी या दोन दिवंगत फुटबॉलपटूंना श्रद्धांजली वाहण्यात आली। सुपर चषक 6A साइड फुटबॉल स्पर्धेवेळी कॅम्पमधील तिरंगा आणि फ्रेंड्स दोन जुन्या क्लबच्या फुटबॉलपटूंनी प्रदर्शनीय सामना आयोजित करण्याचे ठरविले होते। फ्रेंड्स क्लबचा कोल्हापुरातील पीटीएम संघातून खेळविलेला आणि ज्येष्ठ पंच विनोद होसुरकर आणि तिरंगा स्पोर्ट्स क्लबचा बेळगावातील हुकमी एक्का म्हणून समजला जाणारा अमित मासेकर या दोन खेळाडूंच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले होते। फ्रेंड्स क्लब मधून अनिश चौधरी, अरीब किल्लेदार, नाजिम बेपारी, इम्रान बेपारी, तौफिक कादरी, नागेश कंगराळकर, जेबक बेपारी, शैलेश युवराज तरळे, तर तिरंगा मधून अल्लाबख्श बेपारी, क्रिस्टी पिल्ले, शाहिद बिस्ती, बापू पँकी, शकील पिल्ले, रॉबर्ट फ्रान्सिस, गिरीश गणेशकर यांच्यात हा सामना खेळविण्यात आला। निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केली। फ्रेंड्स तर्फे नाजिम बेपारी तर तिरंगा तर्फे शाहिद बिस्ती यांनी गोल केले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।